सध्या उन्हाळा प्रचंड वाढला असून या दिवसात एसी, कूलर तसेच अन्नपदार्थ साठवण्यासाठी फ्रीजचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे। असं असलं तरी या वस्तूच्या वाढत्या वापरासोबतच त्याची योग्य काळजी घेणं देखील गरजेचं आहे, विशेष करून फ्रीज। कारण आपण फ्रीजचा स्फोट झाला असल्याच्या अनेक बातम्या ऐकल्या असतीलच। त्यामुळे फ्रीज वेळोवेळी साफ करण्यासोबतच तो कुठे आणि विशेष करून भिंतीच्या किती अंतरावर ठेवायला हवा हे माहीत असणं गरजेचं आहे। आपल्यापैकी 90% लोकांच्या घरी फ्रीज हा भिंतीला चिकटून असतो, जे योग्य नाहीये। यामुळे वीज बिल तर वाढतंच, पण याबरोबरच फ्रीज गरम होण्याची देखील शक्यता अधिक असते। त्यामुळे फ्रीज भिंतीपासून किती अंतरावर ठेवावा हे जाणून घेऊयात व्हिडिओच्या माध्यमातून। तज्ञांच्या मते फ्रीज भिंतीला चिटकून ठेवणं योग्य नसून त्यात काही अंतर असणं आवश्यक असतं, कारण या अंतरामुळेच फ्रीज स्वतःला थंड करणं शक्य होतं। रेफ्रिजरेटरला आतील भाग थंड ठेवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते। या प्रक्रियेदरम्यान मागील ग्रिलमधून उष्णता सोडली जाते। याच कारणास्तव तुमचं फ्रीज थेट भिंतीला चिकटून न ठेवणं आवश्यक आहे। तसेच भिंतीला चिकटून ठेवला तर फ्रीज लवकर गरम होतो, त्याची काम करण्याची क्षमताही मंदावते, तसेच थंड होण्यासाठी तो जास्त वेळ घेतो, त्यामुळे वीज बिलही वाढतं। त्यामुळे फ्रीज मागील भिंतीपासून आणि वरच्या कॅबिनेट पासून 1 इंच अंतरावर ठेवावा। महत्त्वाचं म्हणजे तुमचा रेफ्रिजरेटर भिंतीपासून दूर ठेवण्याव्यतिरिक्त तो थेट हीटर किंवा इतर उष्णता स्रोताजवळ न ठेवणं देखील महत्त्वाचं आहे। अशा पद्धतीने काळजी घेतली तर फ्रीज हा नक्कीच अजून जास्त काळ टिकतो आणि वीज बिलही कमी येतं।